नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या निकषामध्ये न बसणाऱ्यांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे। त्यामुळे निकषामध्ये न बसणाऱ्या बहिणींनी योजनेतून नाव कमी करण्यासाठी स्वतःहून पुढाकार घ्यावा आणि महिला आणि बाल विकास विभागाच्या लेखाशीर्षकावरती पैसे भरावेत, अशी सूचना महिला आणि बाल कल्याण विभागाचे सचिव अनुप कुमार यांनी केलेली आहे। त्यामुळे या योजनेतील लाभार्थ्यांना कात्री लागणार असल्याचं आता स्पष्ट झालंय। लाडकी बहीण या योजनेतील लाभार्थ्यांना डिसेंबरच्या मध्यापर्यंत निधी वितरित करण्यात आला नव्हता। त्यामुळे योजनेतील निकषांमध्ये न बसणाऱ्या बहिणींची तपासणी करण्यात येणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता। मात्र महिला आणि बाल विकास विभाग मंत्री अदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींची तपासणी होणार नसल्याचं स्पष्ट केलंय। ज्या महिला योजनेच्या निकषामध्ये बसत नाहीत त्यांनी स्वतःहून आपली नावं मागे घ्यावीत, अन्यथा दंडासह रक्कम वसूल केली जाईल, असे वक्तव्य माजी मंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी केलं होतं। त्यामुळे लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये खळबळ उडाली होती। या पार्श्वभूमीवरती महिला आणि बाल विकास विभागाचे सचिव अनुप कुमार यांनी राज्यातील सर्व जिल्हा महिला आणि बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला। लेक लाडकी या योजनेसाठी राज्याला सुमारे 2.5 लाख लाभार्थ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले। या योजनेसाठी जिल्ह्यातून आलेल्या अर्जांना मान्यता देऊन रक्कम संबंधित मुलींच्या खात्यावरती जमा करावी, तसेच आणखी मुलींचे अर्ज मागवावेत, अशी सूचना महिला आणि बाल विकास विभागाचे सचिव अनुप कुमार यांनी केलेली आहे। तर आता या योजनेचे निकष काय आहेत ते पहा। लाभार्थी महिलेचं वय हे 18 ते 65च्या दरम्यान असावं। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांच्या आतमध्ये असावं। कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये नसावा, तसेच प्राप्तिकर भरणारा नसावा। संजय गांधी निराधार योजनेसारख्या अन्य कोणत्याही योजनेचा लाभ त्यांनी घेतलेला नसावा। 4 चाकी वाहन असणाऱ्या महिलेच्या या योजनेच्या लाभार्थी नसतील, हे लक्षात असावं। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जरी तपासणी उशिरा होणार असली तरी सुद्धा निकषामध्ये न बसणाऱ्या लाडक्या बहिणींनी स्वतःहून माघार घ्यावी, अशी देखील सूचना आता बाल कल्याण विभागाकडून करण्यात आली आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।